आज आपण करणार आहे साबुदाणा खिचडी। त्यासाठी 1 वाटी शाबू रात्रीच हा भिजवून ठेवलेला आहे। शाबू करण्यासाठी आपण 2 बटाटे पण घेतलेले आहेत, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरे हे आपल्याला लागणार आहे। बटाटे आधी सोलून घेऊ आपण। बटाटे सोलून घेऊ। बटाटा सोलून झाले, आता याचे छोटे छोटे काप करून घेऊ। बटाटा आपला कट करून झालाय, आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा। पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय, आता त्यात तेल टाकून घेऊ। एक 2-3 चमचे तेल तापले, बटाटा टाकून घेऊ फ्राय करण्यासाठी। बटाटा छान तांबूस रंगावर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। 1 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ। फ्राय होतोय तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट करून घेऊ। एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून। यातच टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले ते पण टाकून घेऊ। हे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे, जास्त बारीक वाटायचे नाहीये हे। शेंगदाणे आणि मिरची आपली वाटून झाली आहे, अशी जाड वाटून घ्यायची, म्हणजे ही तळल्यानंतर खूप छान लागतात यातले शेंगदाणे। 1 मिनिट झालेलं आहे। दोन मिनिटं झालेले आहेत, बटाटा छान वाफेवर होतोय। छान बटाटा तांबूस रंगावर झालेला आहे। आता हा शिजला का नाही एकदा चेक करायचा, बटाटा छान शिजलेला आहे। हिरवी मिरची आणि शेंगदाणे जे बारीक करून घेतलेत, आता आपण हे बटाट्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे छान खरपूस याच्यामध्ये भाजून घ्यायचे, हे तळून घ्यायचे। शाबू आपण किती घेतलाय त्या अंदाजाने यात मीठ टाकून घ्यायचं। मी 1 चमचा मीठ टाकते। छान 1-2 मिनिटं हे परतत राहायचे। मिरची आणि शेंगदाणे अगदी छान फ्राय झालेले आहेत। हा जो साबू आपण भिजून ठेवलेला आहे तो टाकून घेऊ आता। शाबू छान परतून घ्यायचा।
छान परतून झालेलं आहे. इथं कमी तेल दिसलं तरी चालतं, जास्त तेल टाकलं तर शाबू तेलकट होतो आणि तो खावासा वाटत नाही, म्हणून कमीच तेल वापरायचं. एक 2-3 मिनिटं आपण याला बारीक गॅसवर वाफ देऊन घेऊ. एक 2 मिनिटं झालेली आहेत, 2-3 मिनिटं. शाबू आपला झालेला आहे, अगदी मस्त झालेली खिचडी. करता येते. साबूची खिचडी सगळेच करतात, पण सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. मी या पद्धतीने करते म्हणून ही तुमच्या बरोबर शेअर केली. ही खिचडी तुम्हाला कशी वाटली? ही खिचडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर आवडत असेल ना, तर याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली ना तरी खूप छान टेस्ट लागते खिचडीची. तुम्ही तिथं टाकू शकता अर्धा चमचा साखर.